नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा. आपल्या शिलाई वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वटसावित्रीसाठी एक सुंदर बोटनेक ब्लाऊज डिझाईन शिवणार आहोत. सुरुवातीला मी पेपर कटिंग करून घेतली आहे आणि आता त्याच कटिंगच्या मदतीने कापडवर माप टाकून ब्लाऊज कट व शिवणार आहे. पण या ब्लाऊजची परफेक्ट फिटिंग आणि सुंदर फिनिशिंग मिळण्यासाठी मी शिवताना काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे. विशेषतः हा बॅक नेक शेप नीट कसा तयार करायचा, त्याची फिनिशिंग कशी तयार करायची आणि कटिंगमध्ये कोणत्या चुका टाळायच्या हे शेवटपर्यंत दाखवणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. ह्या पेपरवर आपण उंची बघणार आहोत. ब्लाऊजची उंची आहे 13, तर मी इथं 1 इंच वाढवून 14 घेत आहे. आपण शोल्डरचे माप घेऊन किती शोल्डर घ्यायचं आहे ते बघणार आहोत. तर इथं मी 6 घेतला आहे. तर मोंडा आपल्याला 5.5 घ्यायचा आहे. अर्धा इंच कमी करून 5.5 घेतला आहे. तर आता आपण छातीचे माप टाकणार आहोत. तर आपले इथं छातीचे माप 7.5 येत आहे. तर 7.5 घेऊन 2 इंच मी मार्जिनसाठी ॲड करत आहे. तर आता आपण कंबरेचं माप बघू. इथं आपली कंबर 7 इंच आली आहे. तर आपण त्याच्यामध्ये पाठीमागचा टक्ससाठी 1 इंच आणि मार्जिनसाठी 2 इंच घेणार आहोत. आता वरची मार्किंग आणि खालची जोडून घेऊ. मोंढ्यासाठी मी 1 इंच घेतला आहे आणि असा गोल शेप देऊन तो मोंढ्याचा आकार तयार करून घेऊ. तर आता आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे. मी इथं 3.5 वर एक टिक केली आहे आणि खाली पण आपण 3.5 वरच घेणार आहोत. आपल्याला हा बोटनेक करायचा आहे, त्याच्यामुळे असा बोटनेकचा आकार देऊन घेते. पाठीमागचा ब्लाऊजचा गळा किती आहे त्यानुसार आपण गळा घेणार आहोत. तर इथे 10 आहे. तर मी आता ते जोडून घेत आहे. तर आता आपल्याला 3.5 घेतली आहे आणि वरून आपण आपला मोंढ्याचा माप आहे तिथून आपल्याला 4.5 घ्यायचा आहे आणि इथे मी 1 इंच वरती घेऊन हा 3 पॉइंटला जोडून घेत आहे. हे 3 पॉइंट आपण जोडून घेऊ. ही मी पेपरवर कटिंग का करत आहे, कारण आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर जास्त लागणार आहे. त्याच्यामुळे पेपरवर कटिंग केल्यानंतर आपण मेन फॅब्रिकवर जास्त माप घेऊन टाकू शकतो. तर मी आता असा आकार देऊन ह्याला डिझाईन तयार करत आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पूर्ण टिप्ससह हे ब्लाऊज नक्की शिवा. खूप छान आणि सोपी पद्धत आहे. ह्या सोप्या पद्धतीने ब्लाऊज शिवा, खूप छान बसेल. तर आता मी अस्तरवर हे माप टाकून घेत आहे. आपल्याला जॉईंटसाठी हे जास्त एक्स्ट्रा मापे घ्यावी लागतात, त्याच्यामुळे मी आधी पेपर कटिंग केली. जर तुमच्याकडे अस्तर जास्त असेल तर तुम्ही डायरेक्ट अस्तरवर कट करू शकता. माझ्याकडे अस्तर हे एवढंच आहे, त्याच्यामुळे मी आधी पेपर कटिंग करून घेतली. तर आता जसेच्या तसं आपण मार्क करून अस्तर कटिंग करून घेऊ. तर आता मेन फॅब्रिकवर आपण कटिंग करून घेऊ.
अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर तुमचं ब्लाऊज कुठेही ताणलं जाणार नाही, अगर उंची कमी होणार नाही. खूप छान आणि फिनिशिंगमध्ये हे ब्लाऊज बसेल. अशाच पद्धतीने कट करून तुम्ही एकदा नक्की शिवून बघा. खूप छान आणि सोपी पद्धत आहे. तर आता मी कॅनव्हास पेपर घेतला आहे, त्याच्यावरती मी आकार तयार करून घेत आहे, म्हणजे डिझाईन तयार करत आहे. तर मी इथं 1 इंच वरती घेतला आहे आणि आता 2-2 इंचावर एक मार्किंग करून घेणार आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तसंच तुम्ही करा. हे असं मधोमध आपल्याला जॉईन करायचं आहे. तर ह्या पद्धतीने आपण आकार देऊन घेऊ. तर आता दुसऱ्या साईडला पण ह्याचा व्यवस्थित आकार देऊ, जेणेकरून आपल्याला ह्याच्यावरती शिलाई मारता येईल. हे बघा, हे असं पिनअप करून घ्यायचं आणि ती जी आपण ड्रॉ केलेलं आहे त्याच्यावरती शिलाई घ्यायची आहे. खूप छान शिलाई, खूप छान फिनिशिंग येते. हे असे बारीक बारीक कट करून घ्यायचे आणि आता आपल्याला हा शिलाई मारून घेणार आहोत. ह्याच्यावरती आपण व्यवस्थित ठेवून शिलाई मारू. नंतर आपण पूर्ण हे ब्लाऊज बघूया आपण व्यवस्थित बसतं का ते डिझाईनवर. तर बघा किती छान वाटत आहे. तर आपण पूर्ण स्टिच करून घेऊ अस्तर आणि मेन फॅब्रिक. तर आता आपण वरचा भाग आणि खालचा हे दोन्ही पण जोडून घेऊ. तर आता आपण पिन लावून त्याच्यावरती आपण शिलाई करून घेऊ. आपण पहिल्यांदा पेपर कटिंग केली होती, त्याच्यामुळे आपल्याला इथं शिलाई आता करावी लागते. जर आपण पेपर कटिंग न करता डायरेक्ट शिवला असतं तर कटिंगला आपला कटिंग करतो, नंतर शिवण्यासाठी अर्धा इंच जातं, नंतर मग ब्लाऊज वरून आखूड पडतं आणि कडला फिटिंगला पण व्यवस्थित बसत नाही. त्याच्यामुळे अशी ट्रिक वापरा, खूप छान ब्लाऊज बसेल, कुठलीच अडचण येणार नाही. आजचा हा बोटनेक ब्लाऊज डिझाईनचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल अशी मी आशा करते. या व्हिडिओमध्ये आपण पेपर कटिंगच्या मदतीने ब्लाऊजचे कटिंग, शिवण आणि फिनिशिंग पूर्ण करून घेतली. तुम्हाला हा डिझाईन कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवीन ब्लाऊज डिझाईन, कटिंग आणि शिवण्याच्या सोप्या पद्धती शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा, म्हणजे अशाच नवीन डिझाईन्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहता येईल. पुढच्या व्हिडिओमध्ये मी याच ब्लाऊजचा फ्रंट नेक आणि स्लीव्हची नवीन डिझाईन दाखवणार आहे, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि सुंदर ब्लाऊज डिझाईनसोबत. धन्यवाद.